प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. आज येवला पालिकेच्या सभागृहात उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. भाजपाच्या नगरसेविका पुष्पा गणेश शिंदे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तुषार आहेर यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी पुष्पा गायकवाड यांच्या नावाची घोषणा केली. तर स्वीकृत नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक अमजद शेख, भाजप कोट्यातून समीर समदडिया तर सेनेच्या वतीने रुपेश दराडे यांचा अर्ज दाखल असल्याने त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. निवडीसाठी पालिकेच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पीठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी यांनी काम पाहिले, तर निवडीनंतर नवनिर्वाचित नगरसेवक व उपनगराध्यक्ष यांचा पालिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. न्यूज लोकतंत्र 18 साठी अय्यूब शहा, येवला. आज भुजबल साहब की वजह से देखने मिला कि जो स्वीकृत नगर सेवक मैं 1900 से बनने के बाद भी साहब ने मेरे पे विश्वास रख के मुझे ये आज मैंने स्वीकृत नगर सेवक बनाया. मैं भुजबल साहब का और अपने राष्ट्रवादी के सभी कपिंदे साहब हैं, समीर भाऊ है, पंकज भाऊ है, इनका सबका अपने दिलीप अन्ना है, महेश अन्ना है, इनका सबका जितने भी नगर सेवक है अपने राष्ट्रवादी के, भाजपा के, और उसमें मैं अपने जो नगर अध्यक्ष राजू लोनारी, इनका सबका तहे दिल से मैं शुक्रिया अदा करता हूँ. मंत्री आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ, येवला तालुक्याचे भाग्यविधाते छगनरावजी भुजबळ साहेब, समीर भाऊ, आमचे राहुलदादा आहेर आणि सगळेच नगरसेवक, सगळे मित्रपरिवार यांनी मला जी संधी दिली आहे त्याचं मी आज सोनं करेल आणि जास्तीत जास्त विकास करण्याचा गिरीश भाऊंच्या माध्यमातून, भुजबळ साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न करेल हीच अपेक्षा बाळगतो. नगरसेविका झाले आणि आता उपनगराध्यक्ष पद पण मला भेटलं.